हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडलीक श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज रुई गावात बाजार तळावरती कैलासवासी सौभाग्यवती सुशीलाबाई जगन्नाथ तासकर यांच्या 10वीच्या निमित्ताने आपण सर्वत्र एकत्रित झालेलो आहोत। त्यांचा पूर्ण हा परिवार या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे। त्यांचा श्री जगन्नाथ हरी तासकर त्यांची पत्नी आहेत त्या श्री चंद्रकांत जगन्नाथ तासकर मुलगा, श्री कैलास शिवाजी तासकर पुतणी, चिरंजीव जयदत्त चंद्रकांत तासकर नातू, कुमारी गायत्री चंद्रकांत तासकर नाथ, श्री शिवाजी हरी तासकर दीर, श्री विनोद शिवाजी तासकर पुतणी, सौ कल्याणी अविनाश खाडे पुतणी, चिरंजीव पुरुषोत्तम विनोद तासकर नातू, कुमारी अन्वी कैलास तासकर नाथ, हा पूर्ण परिवार एकत्रित आहे। सुशीलाबाई करता सुंदर असं एक काव्यात्मक लिहिलेले आहे, भावनात्मक। मुलगी म्हणून जन्माला आले, स्वप्नाच्या दुनियेत पाऊल टाकले, सून म्हणून घरात नवे नाते जपले, मन झाकून स्वप्न हळूच गिळले, आई म्हणून सारे कर्तव्य पार केले, दुःख सुखाचे डोंगरही हसत ओढले, आजी म्हणून शांततेत हरवले, आठवणीचे जीवन सार्थक झाले। म्हणजे ज्या शरीराने स्त्रीचं शरीर येतं, मुलीचं शरीर असतं, तो मुलीचा शरीर प्राप्त झाल्यानंतर शेवट कसा झाला पाहिजे ते सुंदर असं ह्याच्यामध्ये आहे। आज आपण दशक्रियेच्या निमित्ताने एकत्रित आहोत। दशक्रिया एक संस्कार आहे। 16 संस्कारामध्ये जन्म मृत्यूच्या सोहळा, जसं माऊली बोलतात 11 अध्यायामध्ये, जो जन्माचा पण सोहळा आहे आणि मृत्यूचा पण सोहळा। हा मृत्यूचा सोहळा चांगला व्हावा त्याच्याकरता हा कार्यक्रम। जो पण व्यक्ती आलेला आहे तो जाणारच। इथं कोणीच राहायला आलेलं नाही। आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, एक सिंहासन पर चढ़ी चले, एक बंदी जात जंजीर। कबीरदास महाराज म्हणतात, इथं आलेला व्यक्ती तो जाणारच,
परंतु जाण्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार कबीरदास महाराज म्हणतात सिंहासनावर बसून जाता एक जीव आणि दुसऱ्या जीवाला कुत्र्यासारखं ओढत घेऊन जावं लागतं. तर जीव येतो आणि जीव जातो. आता हा जीवाची यात्रा अनंत काळापासून चालू आहे, अनादी कालापासून. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजी. म्हणजे जीवाला अनेक शरीर घ्यावे लागतात. बर शरीर घेण्याकरता जीवाला कमी शरीर नाहीत. जसं गाड्यांचे अनेक मॉडेल आहेत, गाड्या काही कमी नाहीत आणि गाड्यांचे कंपन्या पण काढणारे कमी नाहीत. तसाच हा जो परमात्माचा संसार आहे, त्या परमात्म्याच्या संसारामध्ये पण त्यांच्या रोडवरती गाड्या कमी नाहीत. जसा आपला रोड आहे, आपला रोड कमी पडतो, परंतु भगवंताचा रोड कमी पडत नाही. कारण आपले रोड फुटतात. आता रोडची काय अवस्था गड्ड्यात गाडी चालती, त्या गाडीत खड्डा हे पण कळत नाही कधी कधी. असे पण परमात्माचा रोड सपा, त्या रोडवरती गाड्या असा पडतात की त्यांना पेट्रोल जाळायची पण आवश्यकता पडत नाही. जसं डोंगरावरती चढण्याकरता काय लागतो, त्रास होतो गाडीना, तेल आधी जळत आहे. परंतु वरून डोंगरावरून रोड खाली जर यायचा असेल तरी सावकाश येऊ शकतो. म्हणजे काय पेट्रोल जाळायची गरज नाही. म्हणून ढळा जसं टाकीवरती असेल तर विहिरीतून पाणी वरती चढवण्याकरता, टाकीवर चढवण्याकरता त्रास होतो. परंतु वरून नळ खोलल्यानंतर खाली यायला पाण्याला काय त्रास आहे का? हां, वरती पाणी जायला काहीच भरपूर त्रास. टाकीवरती पाणी चढवण्याकरता कुठं नळ लिकेज आहे का हे सर्व पाहावं लागतो. तेव्हा अतिप्रयासाने सायासाने प्रयत्नाने टाकीमध्ये पाणी पडतं. परंतु टाकीतून पाणी खाली येण्याकरता काय प्रयास आहे का? काय मीटर जळतंय काय मोटरीचं? काही नाही आहे, फक्त नळ खोलायचं आहे, पाणी. तसं परमात्माने जे 84 लाख परमात्म्याच्या कंपनीमध्ये एक नाही आहे, दोन नाही आहे, किती योनी आहेत माहिती आहे ना? 84 लाख योनी. एक नाही आहे. योनी म्हणजे शरीर म्हणजे गाडी आपल्या, त्याला गाडी म्हणा. त्याला कठोपनिषदामध्ये रथ मानलेलं आहे. शरीरम तू रथमेव आत्मानं रथिनं विद्धी. शरीर काय आहे? रथ. रथ म्हणजे गाडी. पहिला रथ होता, त्याच्यानंतर बैलगाड्या आल्या, या सर्व सायकली अशा गाड्या आल्या. वेळेच्या अनुसार मनुष्य वाहनामध्ये बदल करतो, परंतु आहे काय? वाहनच. दुसरं काय आहे का? आहे वाहनच आहे. तसं कठोपनिषदामध्ये शरीराला काय बोललेलं आहे? रथ बोललेलं आहे. शरीरम तू रथमेव विद्धी आत्मानं रथिनं. रथ आणि रती. शरीर
आणि शरीरी. शरीर आणि शरीरी, देह आणि देही. काय रे भाऊ, काय तिथं बस ना. तिकडं काय बोलत होतो आपण. शरीर काय आहे, रथ आहे. शरीरामध्ये राहणारा शरीरी, रती मालिक. जसं धन आणि धनी बोलतो का नाही आपण, धन आणि धनी. शरीर आणि शरीरी. शरीरी, शरीरात राहणारा. आपण हा शरीर बोलतो आणि शरीराचा मालिक कोण आहे, शरीरी आहे. ह्याला आपण देह बोलतो आणि याचा मालिक कोण, जीवात्म्याला काय म्हणतात, देही म्हणतात. देही, शरीरी. तो शरीरामध्ये कोण आहे, आत्मा आहे. आत्मा रती मालिक आहे, जीवात्मा. आणि शरीर काय आहे, रथ आहे, गाडी. ते गाडी चालवण्याकरता मार्ग कोणचा आहे बरं. गाडी चालण्याकरता घोडे, रथ म्हणतो ना, रथाला घोडे कोण आहेत, इंद्रियाणाम रतिनम इंद्रियाणी हयान आहू. इंद्रियाणी हयान आहू. हय म्हणे घोडे, हयान म्हणे घोड बहुवचन. म्हणे इंद्रिय रूपी घोडे आहेत, शरीर रूपी रथ आहे. आणि रथामध्ये मालिक कोण आहे, आत्मा आहे. मनस्तु प्रज्ञामेव विद्धी. मनाला बोललेले मन ब्रेक आहे, लगाम, मनाचा लगाम. विषयांस तेच गोचरा. विषय म्हणे रूप रस गंध, हे मार्ग आहे. म्हणजे जसं आपल्याला हे जाण्याकरता मार्ग आहे, तसं जीवात्म्याला, आत्म्याला ही जे शरीररूपी गाडी चालण्याकरता रोड कोण आहेत, विषय. विषय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रियाचे जे विषय आहेत, त्या विषयावरती हा शरीराचा गाडा, रथ चालत असतो. बर, विषयाच्या पाठीमागे जीवात्मा का जातो. विषय म्हणे काय माहित पडलं, कानाने काय शब्दरूपी विषय. कानाने मधुर स्वर ऐकले किंवा काय सुंदर गातो बरं का, फार सुंदर बोलतो. कानाचा विषय. कानाच्या माध्यमातून जीवात्मा त्या शब्दरूपी मार्गावरती जातो. त्वगेंद्रियाच्या माध्यमातून, स्पर्शेंद्रियाच्या माध्यमातून. त्वगेंद्रिय आहे आणि स्पर्श विषय. स्पर्श म्हणे मऊ, कठीण. आता तुम्ही खाली बसलाय, माझ्यापेक्षा थोडी कठीण जागा आहे आणि हे नरम आहे. गादी नरम असती आणि सतरंजी वगैरे खाली आपल्या तर थोडंसे काही लागतं. मृदू आणि कठीण स्पर्श. मृदू म्हणे मऊ, कठीण मध्ये थोडंसं लागतं. तो विषय स्पर्श विषय. त्याच्यावरती त्वगेंद्रियाच्या माध्यमातून आपला झोपताना मऊ गादी पाहिजे, उसोशी मऊ पाहिजे. म्हणजे जीवात्मा त्वगेंद्रियाच्या माध्यमातून स्पर्श करतो. ह्याला घ्राणेंद्रिय म्हणतात. नाकाला काय म्हणतात, घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रियच्या माध्यमातून सुगंध अथवा दुर्गंध या विषयावरती जीवात्माचा रथ जातो. कारण ह्या घ्राणेंद्रियाला सुगंध आवडतो, पुन्हा पुन्हा दुर्गंध पण आवडतो. जसं जंगलामध्ये एक शिकार करण्याकरता राजा गेला होता. सर्व सैनिक पाठीमागे राहिले. राजा वेगाने जंगलात पुढे गेला
आणि पुढे गेल्यानंतर संध्याकाळ झाली आणि तो तिथंच काय झाला, एक प्रकारचे पाठीमागं न यावं, मार्ग न दिसावं असं काय झालं. म्हणजे तिथंच तो आता शोधू लागला की मला वापस कसं जायचं. तेवढ्यात एक जंगलामध्ये नदीच्या काठीला मासे मारणारा कोळी दादा, बस सर्व वाळलेले मासे होते, सर्व दुर्गंध येत होते. आता राजाला रात्री कुठं ना कुठं काय करावं लागेल, आसरा तर घ्यावं, काही चारा नाही. रात्री राजा त्याच्या वस्तीमध्ये राहिला, नाविलाज असतो. त्याने काय खाल्ला नाही त्या वासामध्ये दुर्गंध, पण तो रात्र तरी काढली. आणि सकाळी उठल्यानंतर त्याला बोलला, बाबा मला फार आनंद झाला, तुझ्यात येऊन माझा जीव वाचला आणि तू माझ्या राजधानीमध्ये जर कधी आलास तर जरूर तू माझ्याकडे ये, माझा पाहुणा बनून. एक दिवस तो त्या राजधानीत गेला. राजाने त्याचं फार सुंदर स्वागत केलं. राजाच्या मालामध्ये सुंदर पक्वानाचं भोजन त्याने केलेलं आहे. ज्या खोलीमध्ये त्याला रात्र निवास करायचा होता, त्या रात्रीच्या निवासाची जी खोली होती एकदम सुंदर, अनेक प्रकारच्या अत्तरने सुवासित केलेली होती. गादीवरती तो रात्रभर झोपण्याकरता सांगितले, पण तो रात्रभर त्याला झोप आली नाही, कारण त्याला झोपायची खड्यात सवय नव्हती, तो झोपलं नाही. आणि वास त्याला वास सतत त्या मासाच्या सुगंधीमध्ये त्याला सवय झालेली होती. रात्रभर तो झोपला नाही विचार. सकाळी राजाला वाटलं की फार चांगल्याने विश्राम केला असेल, कारण त्याच्यामध्ये मी झोपलो नव्हतो कारण त्या वासाने, परंतु या सुगंधाने हा चांगला झोपला असेल बरं का, असं राजाला वाटलं. तेव्हा राजाने त्याला विचारलं, कशी रात्र झाली. राजाने मला लवकर तू बाहेर काढ. बोले की मला रात्रभर झोप नाही आली का. बोले काय तो वास, तुला वासने दुर्गंध येतो तुला. अशा दुर्गंधीमध्ये मला कशाला झोप येते पा. म्हणजे राजाला तिथं दुर्गंधी आणि त्याला हे दुर्गंधी. तर सांगायचं तात्पर्य, नाकाच्या द्वारे सुगंधी दुर्गंधी रस्त्यावरती ह्या गाड्या चालतात. म्हणजे सुगंधी दुर्गंधी रस्ता हा कधी भगवंताने निर्माण केलेला कधीच खराब होत नाही. म्हणजे आपला रस्ता खराब होतो, पण हा रस्ता कधी खराब होत नाही. आता रसना जो रसना इंद्रीच्या माध्यमात जीवात्मा कुठं जातो, रस सेवन करण्याकरता. रस अनेक प्रकारचे षडरस होतो बरं. भोजन कसं पाहिजे, षडरस, आम्ल, लवण, कटू, कसाय, तिक्त, भेदा, षडभेदम. म्हणजे 6 प्रकारचे रस आहेत. आंबट, खारट, तुरट, गोड, कसाय, असे अनेक प्रकारचे रस आहेत. ते किती प्रकारचे रस आहेत, 6 प्रकारचे. आणि 6 प्रकारच्या रसांची या संसाररूपी गावात काय कमी आहे का. म्हणजे रसाची कमी नाही. ह्या म्हणजे आपल्या घरामध्ये रसांची कमी आहे. आपल्याला षडरस भोजन भेटत नाहीये. कधी गोड, कधी तर मिळत. जर मिळालं तर ते पण खाऊ वाटत नाही. पहिलं खायचं तिखट, खारट, तुरट, आंबट, हे जे रस आहे हे भगवंताने होलसेल बनवलेले आहेत. म्हणून तो रस्ता पण काही कमी नाही. तर सांगायचं तात्पर्य, हे डोळा कुठे जातो, रूपाच्या माध्यमातून. संसारामध्ये रूप कमी आहेत का, रूप किती आहेत, रूप 7 रूप आहेत. शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्र भेदा सप्तविधम. काळे, निळे, पिळे, बोला कलर हा बोलतो. वेदांतामध्ये रूप म्हणजे आकार.
परंतु विषय रूप घेतल्यानंतर कलर घ्यावा लागतो. कलर कोण पाहतो? डोळा. म्हणजे डोळा रूपी इंद्रिय रूपी घोडा ह्या शरीर रूपी गाडीला त्या रूपावरती घेऊन जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ह्या शरीर रूपी रथाला इंद्रिय रूपी घोडे वळतात आणि कुण्या मार्गावर चालतात? विषय रूपी मार्गावरती चालतात. मन त्याचा लगाम ब्रेक आहे. जीवात्मा मालिक आहे. बुद्धिमतु सारथी बुद्धी. मन लगाम आहे आणि सारथी चालवणार कोण आहे? बुद्धी. बुद्धी निर्णय करते ना. आता तुम्हाला इथे यायचं का नाही यायचं कोण निर्णय केलं? बुद्धी. त्याला म्हणतात बुद्धिरूपी सारथी. सारथी म्हणजे ड्रायव्हर. ड्रायव्हर कोण आहे? बुद्धी. मालिक कोण आहे? आत्मा. जीवात्मा मालिक आहे. बुद्धी ड्रायव्हर आहे. गाडी कोण आहे? शरीर गाडी आहे. आणि एक गाडी आणि ब्रेक काय आहे? मन ब्रेक आहे. आणि रोड कोणचा आहे? गाडीला जाण्याकरता 5 विषय. म्हणजे 5 विषय. बरं हे विषयावरती का जावं? कठोपनिषदामध्ये त्याला रथ बोलले. याचं सुंदर विवेचन केलं. घोडे शरीराला इंद्रियाला काय म्हणतात? घोडे. म्हणजे घोडे घेऊन जातात विषयाच्या रोडवरती. पण या विषयाच्या रोडवरती हे घोडे का घेऊन जातात? ते आपल्या स्वरूपाकडे का जात नाही? चांगल्या मार्गाने का जात नाही? 2 मार्ग आहेत. एक श्रेयश्च प्रियश्च मनुष्य मिळतात संसारामध्ये. एक श्रेय मार्ग आहे आणि एक प्रेम मार्ग. श्रेय आणि प्रेम. श्रेय याचा अर्थ आहे की आत्मकल्याणाकरता जो मार्ग असतो त्याचं नाव आहे श्रेय मार्ग. आणि संसारामध्ये बस खावे प्यावे बरे असावे हेच जे हाव आहे संसाराची. आता एवढं कमवलेलं आहे. अड्डोबी जनवानस्मी कोण्यस्ते सदृश्यमय यक्षे दास्य मोदिष्य इति ज्ञान विमोहित. मी एवढं कमवलेलं आहे. आणखीन कमवायचं. रात्र दिवसभर कशाच्या पाठीमागे लावतो? हा धनाच्या पाठीमागे लावतो. आणि धन कमवल्यानंतर धन कमवण्याकरता रात्रंदिवसभर खपवतो. शरीर खपवतो. आणि धन कमवल्यानंतर धन कमवूपर्यंत शरीर अस्वस्थ होतो. मग ते धन कशाला लावतो? शरीरात लावतो. शरीर दुरुस्ती करतो. पहिलं शरीर कशाला लावलं? धन कमवण्याकरता. आणि नंतर धन कशाला लावतो? शरीराच्या रिपेरी करताच लावतो. आणि शेवटी धन विसरत आहे. तर सांगायचं तात्पर्य की हे जे इंद्रिय रूपी घोडे आहेत विषय मार्गावरतीच का जातात? प्रेम मार्गावरतीच का जातात? श्रेय मार्गावर का जात नाहीत? श्रेय म्हणजे आत्ममार्ग, आत्मकल्याण. आत्मकल्याण काय आहे? याच देही याची डोळा भोगू जीवन मुक्तीचा सोहळा. कारण का? तो जीवन मुक्तीचा सोहळा प्राप्त करण्याचा मार्ग जो आहे त्याचं नाव आहे श्रेय मार्ग. बर श्रेय मार्गाकडे न जाण्याचं कारण काय? हे शरीर म्हणा, हे घोडे म्हणा, हे रथ म्हणा, हे विषय म्हणा, हे कोण बनवलेलं? बर 3 देवाला 3 विभाग मानलेला आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पन्न होणे आणि उत्पन्न झाल्यानंतर जोपर्यंत त्याची आयु आहे तोपर्यंत त्याची स्थिती आणि शेवटी लय. प्रत्येक वस्तू आलिया आकारा नाश त्याचे जो पण आकाराला आलेला आहे त्याला काय आहे? नाश. प्रत्येक तुम्ही इमारत बांधताना इंजिनियर बिल्डर गॅरंटी देतो की अमुक वर्षापर्यंत हे राहील. त्याच्यानंतर याची काय गॅरंटी नाही राहणार. याचा अर्थ आहे त्याची निर्माणाची तिथी आणि नाशाची तिथी. प्रत्येक जसं जन्माची तिथी आणि शेवटी नाशिले ते पुनर् हे घटिका यंत्रिका परिभ्रमण. हे कोण? जातस्य धृतीच्या होय.
जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्य आर्ते नत्वम शोचितो अर्हसि. हे दुसऱ्या अध्यायात फार सुंदर श्लोक अर्जुनाला हा उपदेश देतो. अर्जुन याचा अर्जुनचा अर्थ काय? अर्जुन ऋजू कौटल्य धातू आहे आणि उपसर्ग आहे. अर्जुन अर्थात ऋजू जो रू आहे धातू आहे. धातूने काय म्हणते नाम बनतात. प्रत्येकाचे जेवढे काय आपले नाव आहेत नाव येते संस्कृतमध्ये धातू आणि त्या धातूला प्रत्यय लावून नाव बनतात. बघा ना व्याकरण शिकणार तुम्हाला माहित आहे की नाम आहे हे क्रियापद आहे. क्रियापद बनण्याकरता क्रियापद किंवा नाम यांना बनण्याकरता मूळ जे आहे त्याचं नाव आहे धातू. आता क्रू करणे धातू आहे. करतो हा पण क्रियापद आहे आणि त्याच क्रूने कृष्ण बनतो. त्या म्हणजे एकाच क्रियापदा धातूने क्रियापद पण बनते आणि काय बनते नाम पण बनत. तसं रू धातू आहे. रू धातूचा अर्थ आहे वाकडे तिकडे चालणे आणि अ लावलं की आम्ही नाही. अर्जुन अर्थात सरळ म्हणजे जो कधीच वाकडा चालत नाहीये त्याचं नाव आहे अर्जुन. म्हणजे ह्याचा अर्थ काय? आपली बुद्धी वाकडी तिकडी जर चालली तर श्रेय मार्गावरती चालण्याची योग्यता नाही. आत्मकल्याण होत नाही. अर्जुनाला भगवंताने काय आश्वासन दिलं होतं? युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. सर्व काही 12 वर्ष वनवास 1 साल अज्ञातवास हे सर्व काही झालं. तरी पण भगवान स्वतः शिष्टाई करण्याकरता गेलेले आहेत. दूत म्हणून गेलेले आहेत. बाबा अर्जुना तुमची शर्त पूर्ण पांडवाने तुमची शर्त पूर्ण केलेली आहे. काय शर्त? ती महाभारताची कथा माहिती आहे ना? महाभारताची कथा दूध खेळता खेळता 5 भाऊ आपलं राज्य आणि आपली पत्नी पणाला लावली. मग तेव्हा सर्वजणांनी निर्माण केला की हे चुकीचं आहे. तर मग शकुनीने बोलला की ह्यांचं राज्य आम्ही तेव्हा देऊ, आम्ही जिंकलेलं आहे. राज्य जिंकण्याकरता काय करायचे? पत्ते असे पत्ते नव्हते ते, त्याला काय म्हणतात सोंगटे, काय म्हणतात सोंगटे. पण ते सोंगटे ते मोठे होते. त्या मोठ्यामध्ये धर्मराजाचे सोंगटे धार्मिक व्यक्तीचे चांगले होते. हा शकुनीचे कपटा होता तो, म्हणून ते लाकडाचे जे बनवले होते का नाही त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात पाल चिपकलेलं पाल म्हणतात का नाही, छोटे छोटे पाल ठेवलेले त्यांनी. पाल वरून पडली तर असं पडते का असं पडते? पाठीवरती पडते का पोटावरती पडते? कधी पण पाल कशी पडते? पोटावरती पडते. आणि सोंगटे त्याची कपटाचे होते दूर कुणाचे? शकुनीचे. त्याने त्याच्यात पाल ठेवली होती म्हणून तो असं पडेल उलटं तर त्याने असं पडून तो टाकायचा आणि बरोबर ते पडायचे. म्हणून कप्ताने डाव हारला गेला. धर्मराजे काही एवढे काही वेडे होते का? रात्र दिवसभर त्यांचे डोकं ते सर्व खेळामध्ये निसणार, परंतु कप्ताने हरवलं गेलं. हरवल्यानंतर 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास झाल्यानंतर तुमचं राज्य आम्ही काय करू? परत देऊ. पूर्ण झालं. 12 वर्ष वनवास काढणं फार सोपं होतं, परंतु 1 वर्ष अज्ञातवास काढणं, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये जर ओळखले गेले तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा 1 वर्ष अज्ञात. म्हणून कपटी शकुनीला माहिती होतं की 12 वर्ष चांगला वनवास काढतील, परंतु अज्ञातवासामध्ये ओळखले शियाळीच्या द्वारा की पुन्हा हीच परंपरा. जसं जन्म मरण लागलेलं आहे जीवाच्या पाठीमागं, तसं पांडवाच्या पाठीमागं काय लावायचं होतं?
12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. त्या अज्ञातवासामध्ये ओळखलं की परत 12 वर्ष वनवास, परत 1 वर्ष. हा म्हणजे जसं जीवाला जन्म मरण लागलेलं आहे तसं पांडवाला कपटी शकुनीने काय लावलं होतं? 12-1 करता करता त्याच्यामध्येच ते मरून जातील, परंतु यांचं राज्य वापस येणार मिळणार नाही असं कपटाने ठरवलेलं होतं. परंतु आले देवादीच्या मना ते कोणाचे झाले. तर देवाच्या मनामध्ये जर आलं तर कोणाचं तिथं चालत नाहीये. म्हणून ते पूर्ण झालं अज्ञातवास. आणि अज्ञातवास कसं काढलं काय तुम्हाला माहित आहे? विराटाच्या नगरीमध्ये जेव्हा कीचक मेल्यानंतर 12 हत्तीचं बळ कीचकामध्ये आहे आणि 12 हत्तीचं बळ भीमामध्ये. आणि विराटाच्या नगरीमध्ये भीम काय करत होता? स्वयंपाक बनवत. आचार्य शैलेंद्री दासी म्हणून गेली होती द्रौपदी, कारण कीचक पाठीमाग लागला होता. राणीची दासी आहे आणि कीचक राणीचा भाऊ आहे. आणि राणीचा भाऊ असल्यामुळं त्याचा तिथं दबदबा आहे, काय बोलू शकत नाही. बहिणीला बोललं की शैलेंद्री मला पाहिजे. शैलेंद्रीने जाऊन सर्वांना सांगितलं होतं की माझे 5 पती गंधर्व आहेत. पांडवने सांगितले 5 पती अदृश्य गंधर्व आहेत आणि ते माझे संरक्षण करतात. शैलेंद्रीने सांगितले. आणि शैलेंद्री कोण बनली होती? द्रौपदीची दासी म्हणून होती. ती मी कामाला गेली तेव्हा काय सांगितली होती? मी द्रौपदीची वेणी फणी करीत होती राणी साहेब, म्हणून मी तुमची राणी वेणी फणी तुमची फार चांगली करीन होती द्रौपदी. परंतु गेली होती द्रौपदीची दासी. होता साक्षात भीम, परंतु बोलत होता काय पांडवाच्या दरबारामध्ये मी आचार्य पण करतो, म्हणजे स्वयंपाकी आहे. कोण बोलवता? भीम. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या कामाला आणि होते पांडवाचेच बोलले होते. कीचकाने शब्द टाकल्यानंतर शैलेंद्रीने जाऊन तुरंत भीमाला सांगितली स्वयंपाक बनवतोच होता. अरे बाबा स्वयंपाक काय बनवतो माहिती आहे का तुला? बोल काय? तो कीचक पाठीमागे लावलेलं आहे. मग एवढंच काय? नदीच्या पलीकडे देवीचं मंदिर आहे, रात्री त्याला पाठवून दे, त्याला सांग मी तिथं येते, मी तिथं आहे आणि तू तिथं ये. शैलेंद्री त्याला सांग की मी तिथे भेटेन, कारण मी गंधर्वाची पत्नी आहे आणि मला एकांत मी तिथं जाईन आणि तू ये. भीम पहिलाच गेला, झोपला निवांत आणि कीचक दारू पिऊन मस्त आनंदात गेला की शैलेंद्री भेटेल. गेल्याबरोबर कपडा काढतो तोपर्यंत भीम उठला आणि दोघांचं बरोबर शक्ती होती, परंतु नशात असल्यामुळं त्याची शक्ती काही काम करू शकली नाही आहे आणि कीचक मेला. आणि ही गोष्ट कुणाला कळाली? कौरवांना. मग कौरव शियाडे पाठवले. एवढेच नाही आहे, भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्वजण विराटाच्या नगरीवरती धावा केले आणि गायी पळून नेऊ लागले. तेव्हा ती गोष्ट आहे की सर्व कौरवाशी लढण्याकरता वेगळ्या बाजूला लोक सैनिक गेले होते. सर्वकडनं गायी लुटू लागल्या. तेवढा उत्तर कुठाला? उत्तर विराटाचा मुलगा आहे. उत्तरा मुलगी आहे, विराट राजाची मुलगी उत्तर आहे. आणि त्या उत्तराला अर्जुन काय शिकवत होता? नृत्य गायन शिकवत होता. 1 वर्षाचा शाप होता. कोण दिलं होतं माहिती आहे का? हा, उर्वशीने शाप दिला होता. हा नाही, ते तर उशाप 1 वर्ष, परंतु हिजडा हो हा पूर्ण शाप दिला होता. पहिले इंद्राच्या दरबारामध्ये निवात कवचाचा राक्षसा फडसा काढून तिथं गेल्यानंतर इंद्राने स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर कारण इंद्राच्या माध्यमातून मुलगा अर्जुन झालेला आहे. इंद्राने परीक्षा घेण्याकरता रात्री उर्वशी पाठवल्यानंतर इंद्र आपला तो बोलतो, आम्ही प्रत्येक स्त्रीला माता भगिनी हाच दर्जात येतो, मुलीचा दर्जा येतो. ती बोलती उर्वशी हा स्वर्गातला नियम आहे, तर कोण भाऊ बहिणी नसतात. तर बरं नाही
अर्जुनाने बोलला की आम्ही आमच्या मृत्यू लोकातले आहेत आणि मृत्यू लोकाचे नियम आम्हाला पाळल्याशिवाय राहणार नाही. मृत्यू लोकातला काय परकीय स्त्री, बहिणी आणि भाऊ, आई आणि बहीण, हे आमचा नियम गेल्या ठाईचीच नेमून केलेला आहे. आणि उर्वशी कोण होती माहित आहे? उर्वशी नरनारायणाच्या रूपाने बद्रिका आश्रम मध्ये विष्णू नारायणाच्या रूपाने, अर्जुन नरनारायणाच्या रूपाने तप करत होते. तेव्हा स्वर्गातला इंद्रा पाहिला की हे दोघं ऋषी तप करतात आणि तप करून माझी गादी प्राप्त करतील, म्हणून त्याने अनेक अप्सरा त्यावेळेच्या पाठवल्या. नरनारायणाचं बद्रिका आश्रममध्ये करत असलेलं तप भंग करण्याकरता. ज्यावेळेस तप करत होते त्यावेळेस कामदेवाला सोपवलं होतं, जावा आमच्या अप्सरा घेऊन स्वर्गातल्या आणि त्यांचं तप भंग करा. कामदेव सुंदर सुंदर बाण मारत होता. सर्व अप्सरा नृत्यांगना करत होत्या. नरनारायणाने डोळे उघडले. सुंदर अप्सरा समोर नाचत होत्या. नरनारायणाने ऊर्मणी हे मांडी म्हणतात असं केलं आपल्या मांडीला. असं मांडी केल्यानंतर त्याच्यातून अनेक अप्सरा निघाल्या. सांगितलं तुमच्या अप्सरा आम्हाला काय भाळवू शकतील, ह्या घ्या आमच्या अप्सरा. कोण बोलतात? नरनारायण. बद्रिक आश्रम म्हणजे बद्रीनाथ धाम जाता का नाही, तिथली गोष्ट आहे. त्या बद्रिका आश्रममध्ये तेव्हा कामदेव दुसऱ्या अप्सरा लाजल्या. त्यांना सांगितलं की तुमच्या इंद्राला आमची जी अप्सरा आहे त्याच्यातली कोणची सुंदर आहे ते तुम्ही घेऊन जाऊ आमची भेट. म्हणून अर्जुनाची पूर्व नराच्या रूपाने तप केलेले त्याचीच कन्या आहे ती आणि तिथं भेट दिलेली होती. पण तिला ते काही माहिती नाही. बोलत माझी मनोरथ पूर्ण कर, नाही तर तुला शाप देते. आणि तिचं मनोरथ पूर्ण न केल्यामुळं त्याला हिजडापण हे शाप दिला. सकाळी अर्जुनाला शाप दिलेला इंद्राला कळालं. त्याने शाप घेणं स्वीकारलं परंतु नेम भंग होऊ दिला नाही. मग इंद्राने उर्वशीला सांगितलं, अगं उशाप दे. म्हणजे शाप देण्याची पण आणि उशाप देण्याची पण शक्ती होती. मग उर्वशीने बोलले की माझा शाप सत्य होईल परंतु पूर्ण जीवनभर नाही, फक्त 1 वर्षा. आणि 1 वर्षाकरता शाप दिला. तो शाप आहे का वरदान आहे? बोला. शाप आहे का तो? वरदान आहे. म्हणून 1 वर्षामध्ये ब्रह्मणाचं रूप घेतलं. शिखंडी ब्रह्मणा आणि सुंदर उत्तराला शिकवत होता. आणि नेमकं 1 वर्ष वनवास संपतला होता त्या दिवशी. आणि उत्तर राजकुमार तिथं बसलेला होता नृत्य ऐकत. सैनिक पळत पळत आले. राजकुमार लवकर चला, कौरवांची सेना सर्व तरफ आक्रमण करत आहे आणि तुम्ही इथं आहे, लवकर. नाथ महाराज त्या उत्तरच्या विषयी बोलतात, 42 बायकात बहु बडबडाला. तो बोलला की मला जर सारथी असला असता आत्ताच्या आत्ता कौरवाला काय चाटवलं असतं, धूळ चाटाय काय बोलतो मराठी, यांना धूळ चाटवलं असतं म्हणजे पळो केले असते. कोण बोलतो? उत्तर बोलतो. कोण मला असला तर सारथी असतात. अर्जुन ब्रह्मणाच्या रूपाने, हिजडाच्या रूपाने त्यांनी तुरंत बोलला की मी अर्जुनाचा सारथी होतो आणि तुझा मी सारथी करू शकतो. तो बोले हिजड्या तू काय सारथी? उत्तरा बहीण आहे. भाऊ उत्तराने हिजडा शब्द बोलल्याबरोबर उत्तराला राग आला आणि गुरुचा अपमान सहन केली नाही आहे. खबरदार, हे मला 1 वर्ष गुरुच्या रूपाने शिकवतात, ते असत्य बोलत नाहीत. अर्जुनाची सारथी असतील, कुणा सारथी असतील? सारथी असतील म्हणून जातो. बहिणीने बोललेला अपमान सहन झाला नाही आणि गपचीप जावं लागलं. शमीचं वृक्ष होतं. अर्जुनाने काढला बाण, उत्तराला कापत होतं की पांडवाचं सैन्य पाहून भीष्म पितामहाने पाहून, परंतु अर्जुनाने संभवनास्त्र टाकलं. सर्व सेना पडली गेली.
भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य नाही तिघाचे वस्त्र ठेवले आणि बाकी सर्व राजवस्त्र काढून नागडे केले सर्वांना. म्हणजे आतले वस्त्र राहू देऊन जे राजपोशाख होते, कर्ण आहे, दुःशासन आहे, हे सर्वांचे दुर्योधन कपडे काढले, रथात भरले आणि अर्जुन वेगात विराट नगरीत आला आणि राजाला बोलतो, हे कौरवांचे कपडे आहेत, सर्वांना नागडे करून तुमच्या मुलाने कपडे आणले. कोण बोलतो? अर्जुन. तो बोलतो, बाबा नाही, हा स्वतः अर्जुन आहे, पाया पडला खाच. मग तेव्हा माहिती पडलं हे सर्व पांडव आहेत. परंतु 1 वर्ष पूर्ण झाला म्हणून कौरवांचं काही चाललं नाही. मग 12 वर्ष वनवास पूर्ण, 1 वर्ष अज्ञातवास झाला. भगवान श्रीकृष्ण दूध बनून गेले होते, तर तेव्हा बोलले की बाबा 5 गाव तर भले की बिना युद्धेने केशवा सुचाग्रमापी न दास्यामी. अरे वेड्यानं असं काय दान देतात का कुणाला? जर घ्यायचं असेल तर युद्ध करून घे. आणि विना युद्ध करता पांडवांना मी सुईच्या टोकावरती राहण्या इतकी जागा पण देणार नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं की आता युद्ध. मग युद्धाची सहायता करता दुर्योधन आणि अर्जुन द्वारकेमध्ये गेले. भगवान झोपले नाहीत. पहिला दुर्योधन आला होता. दुर्योधनाने विचार केला की भगवान कृष्ण झोपलेले आहेत, पायथ्याकडे बसणं राजकुमाराला योग्य नाही आहे, डोक्याकडे जाऊन बसतो. अर्जुन नंतर आला आणि नंतर आल्यानंतर पाहिला की दुर्योधन उषाकडे आहे, माझी जागा मोकळी आहे. भक्ताची जागा कुठे आहे? हा, भक्ता राखे पायापास. माझी जागा तर मला मोकळी आहे. फार आनंद झाला. पातळ कपड्यातून पाहत होता कृष्ण. उठल्याबरोबर कृष्णाने, अर्जुन कवालास आत्ता चालू. दुर्योधन मी पाहिला. पहिलं मी अर्जुनाला पाहिले. तू पहिला जरी आलास तू मोठा आहेस, अर्जुन लहान आहे आणि लहानाला मागण्याचा अधिकार आहे. आणि माझ्याकडे सहायता मागण्याकरता आलेल्या युद्धाची सहायता, एका बाजूला मी राहीन बिना काय घेऊन हत्यार, साहित्य म्हणजे लढायला काहीच नाही आहे, शस्त्र न धरता, आणि एकीकडे माझी नारायणी सेना आहे. दोघातून अर्जुना तू लहान आहे, तुला मागण्याचा अधिकार आहे. बोलाय की भगवान तूच मला पाहिजे. तुझ्या हातात शस्त्र जरी तू घेणार नसला तरी पण चालेल, पण तूच. कारण का अर्जुनाला माहित आहे आत्मा जिथं आहे तिथं शरीर काम करत आहे. जिथं आत्माच नाही आहे तिथं शरीर काम करेल का? हा परमात्मा, हा सर्वशक्तिमान, हा जिकडं आहे तिकडं सर्व अर्जुनाला वाटत. म्हणून अर्जुन पहिला मागितला निहत्ता बोलतो. निहत्ता म्हणजे निशस्त्र, हातामध्ये बिना शस्त्रवाल्या भगवंताला मागितला. दुर्योधनाला फार आनंद झाला. अरे लहान मुलं आहेत ना, त्यांना काय कळतंय? नोट दिली तर नोट घेत नाहीत पाचशेची, परंतु चॉकलेट दिलं तर 500ची नोट घ्या ते तर विचार करत नाहीत, परंतु काय घ्यायला विचार करतात? चॉकलेट. तसं अर्जुन हा नादान आहे असं कुणाला वाटलं? दुर्योधन घेतली पूर्ण शरण आहे. तो सांगायचं तात्पर्य युद्धाच्या मैदानामध्ये पण आवश्यकता पडली तर 2 गोष्टी सांगा. मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, परंतु आवश्यकता पडली तर 2 युद्धाच्या गोष्टी. म्हणजे युद्धामध्ये जायचे, युद्धात मी शस्त्र घेणार नाही, परंतु युद्धाच्या गोष्टी सांग. 2 गोष्टी. मग आता अर्जुनाला युद्धाच्या मैदानामध्ये आल्यानंतर शोकमोह झाला. आपल्याला पण शोकमोह होतो. गीता कशातून उपजलेली आहे? शोक आणि मोह. शोक कशाचा होता की युद्धाच्या मैदानामध्ये पाहिलं तर सर्व आपलंच गोत्र होतं आणि आपल्या गोत्राला मारल्यानंतर कुलक्षये नष्टम प्रणसन कुलधर्मा शाश्वतः नरके नियतम वासो भवती इति अंशुश्रुमा. जर कुला या युद्धामध्ये माझ्या कुळाचा नाश जर झाला तर नरकामधून मला कधीच उद्धार होणार नाही आहे असं मी अनुशुश्रुमा असं आम्ही शिकलेला आहोत. म्हणजे आपल्या कुळाचा घातकी त्याला कधीच नरकातून
जे रौरव नरक आहेत त्याच्यातून तो पाप कुंडीतून इथून तिथून काढतील येम, परंतु कुळघातिकाला कधी काढणार नाहीत असं अर्जुन कृष्णाला सांगतो. ह्याला म्हणतात शोक. कारण का शोक होतो? मोह होता म्हणून. आपली वस्तू कोणची असली तर त्याच्यावरती मोह होतो आणि तिचा वियोग झाला तर शोक होतो. हा, आपली वस्तू त्याचा नाव आहे मोह. माझं माझं म्हणतो मी आणि माझं. आपलं शरीर मानतो, आपली वस्तू मानतो, आपलं घड्याळ आहे ह्याच्यावरती माझे तादात्म्य आहे, माझा आहे म्हणून. आणि ह्या तादात्म्य वस्तू आहे म्हणून ह्याच्यावर मोह आहे आणि त्याचा वियोग झाल्यानंतर काय होतो? शोक होतो. तसं कौरव मरतील त्यांचा शोक पण होईल. आणि मोह कुणाचा आहे? कौरवाविषयी मोह होता. मोह होता गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य. कारण आचार्यांनी शिकवलेले जे मुलाला शिकवले नाही. मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्विद्या मजबूत. आता तुम्हाला पाठ असेल, मी पण आळंदीमध्ये 85ला सुटलो. 85ला सुटल्यानंतर कित्येक वर्ष तिकडं राहिलो. आणि आता जी सुशीलाबाई गेलेले आहेत त्या आमच्या स्वामी अद्वैतानंद सख्यात चुलती बहिणीच लागावं. हां, मग त्यांच्या जागेवरती मी आहे म्हणून इथं आल्यानंतरच मला ही मराठी बोलता येतोय. कुठं? सांगवीला आल्यानंतरच. मी सांगवीला आल्यानंतरच मराठीमध्ये कीर्तन ते पण स्वामीच्या सोडशीच्या निमित्ताने केलं होतं. मी बोललो की दादा बोलले की एक कीर्तनकार येणार. कोण कीर्तनकार? माणिकचे भाऊ, माणिक हिलालचे. माणिकची कीर्तन होतं. पण त्या दिवशी माणिकच्या कीर्तनाच्या दिवशी माणिक शास्त्रीजीच्या भावाला काय होतं? अटॅक आला होता. माणिक शास्त्री आता म्हणतो सुभाष काळ काय ठोकळवाडीचे माणिक शास्त्री हिला ते मी आणि आमचे स्वामीजी क्लासमध्ये आळंदीमध्ये. मग ते येणार नव्हते. त्यांनी सकाळी सांगितलं की माझ्या भावाची तब्येत ठीक नाही, मी कीर्तन आज करू शकत नाही या सोडशीच्या निमित्ताने जे सप्ताह होता. मग मी दादाला बोललो की मी कीर्तन तर मी व्याख्यान तर करेन, परंतु कुठं विठ्ठल विठ्ठल बोलतात कुठं काय बोलतात ते आता पण मी विसरलो. मी फक्त परीक्षाचे कीर्तन दिलं होतं आळंदीला. कारण बाहेर कधी कीर्तन केलं नव्हतं. बाहेर कीर्तन करायचा योग नाही झाला. कारण आमचं कर्नाटक बाउंड्री आहे. आमच्याकडं विजापूरकडं वारकरी नाहीत म्हणून आम्हाला काही कीर्तन करायची तिकडं हाऊस पण नव्हती. म्हणून मी सरळ संन्यासी झालो. मग सांगायचं तात्पर्य मराठीत कमी येतो आणि पाठ कधी कधी होईल. मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्विद्या मज दिला. मी काय किती सुंदर ते बोलतात की काय मी उपकार करून काय मी काय भस्मासूर पण बोलतात. जर मी गुरुला मारायचं असेल तरी काय मी काय भस्मासूर काय सुंदर सुंर माऊलीच्या वेळ. पण तिथं कुण्या श्लोकावर ते गुरुने हत्वा ह्या श्लोकावर हा श्लोक आहे. गुरुने हत्वा महानुभावा श्रेयो भोक्तुं वैक्षमपीय लोके हत्वार्थ कामस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदीप्तान. काय भुंजीय भोगान रुधिर गुरुने हत्वा महानुभावा. अरे महान आत्मा गुरु लोकांना मारून त्यांच्या रक्ताने भिजलेलं माकलेलं राज्य मी भोगू याच्यापेक्षा भिक्षा केलं तर मला फार भैक्षिक म्हणजे भिक्षा आत्म करणं मला फार चांगलं वाटतं. कोण बोलतो? म्हणजे एवढा काय झाला? शोक आणि मोह झाला. म्हणून ना गुरु लोकांना मारायची इच्छा करतो आणि ना कौरव. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला बोलतो अरे क्लैप्यन्मा संगम पार्थ नैतत्वयुपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्य तत्वोत्तिष्ठ परंतप. हे अर्जुन, या युद्धाच्या क्लेमने हिजडा या युद्धाच्या मैदानामध्ये हे हिजडा पण तुझ्या काही कामाचं नाही आहे. ज्या वेळेस तू हिजडा होता त्यावेळेस तुला तो वरदान होता, परंतु हित हिजडा पण तुला शाप बनेल. म्हणून क्लैप्यन्मा समगमा म्हणजे हिजडा पण नको करू. हे हाताशास्त्र आणि युद्ध कर. का तू बोलतोस की गुरु लोकांना मारल्यानंतर पाप लागेल, नरक होईल, पहिल्या अध्यायामध्ये वर्णसंकर होईल, अनेक प्रकारचे दोष सांगितले. फार मोठा पंडित बनतोस, फार मोठा विद्वान बनतोस, परंतु आहेस मूर्ख आणि गोष्टी करतोस पंडिताच्या. आहेस कसं?
मूर्ख आहेस. आणि गोष्टी कशाच करतोस? अंड्या. कुणा श्लोकाने? गीता चालू होते 11व्या श्लोकाने, दुसऱ्या अध्यायाच्या. असोच्चारण व शोचस्त्वम प्रज्ञा वातांश भाससे गतासून गतासूंच नाम शोचंती पंडिताः. असोच्चारण शोच. अरे ज्याला शोक करणे, तिथं शोक करण्याचं कारण नाही आहे तिथं शोक करतोस. जिथं शोक करण्याचं कारण आहे तिथं शोक केलं पाहिजे. जिथं शोक करण्याचं कारण नाही आहे तिथं जर शोक केलास तर त्याला मूर्ख बोलतात. का? गतासूंच नाम शोचंती पंडिता. पंडित कुणाला बोलतात? ह्या शरीरातून प्राण गेला काय आणि या शरीरातून प्राण राहिला काय त्याच्याविषयी शोक जो करत नाही त्याचं नाव आहे पंडित. आणि तू अजून गेलंच नाही आहे तोपर्यंत तू शोक करतोस, म्हणून तू काय आहेस? मूर्ख आहेस. म्हणून असोच्चार. मग तिथं फार सुंदर बोलतात, अरे देही न स्मृता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीर तत्र न मुह्यति. अरे धीर बन. धीर कुणाला म्हणतात? बालपण येतो, तारुण्य येतो, म्हातारपण येतो आणि त्यातून प्राण निघून जातो. अशा वेळेस धीर काय शोक करत नाही, त्याला म्हणतात धीर. आणि ह्या धीरवरतीच आपल्याला बोलायचं होतं. श्रेय मार्गावरती धीर राहतो आणि प्रेम मार्गावरती मूर्ख राहतो. म्हणून आपण हे जे ब्राह्मण उत्पत्ती स्थिती लयावरती होती गोष्ट आपली, परंतु इकडं अर्जुनाकडे यावं लागलं. उत्पत्ती स्थिती लय. उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे, स्थिती करणारा विष्णू आहे आणि लय करणारा शंकर भगवान आहे. म्हणून उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव या संसारातून आमचे पहिल्या विषय चालू. शरीर रथ आहे, आत्मा रती आहे, मालिक आहे, बुद्धी सारथी आहे, घोडे इंद्रिय कोण आहे? घोडे आहेत. विषय काय आहे? मार्ग आहे. लगाम काय आहे? मन ब्रेक. लगाम आहे ब्रेक मन. असा विषय चालू होता. म्हणून परांची खाणी व्यकरण स्वयंभू त्याच कठोपनिषदामध्ये कठोपनिषद नचिकेताला सांगितलेलं आहे. मरणाच्या वेळेस, मरणामध्ये श्राद्धाच्या दिवशी नचिकेताची कथा सांगितली पाहिजे. आता नचिकेताची कथा नाही पण नचिकेताला सिद्धांत रूपी सांगितलेलं मी सांगतो. आहे कठोपनिषद सिद्धांत. नचिकेताला कोण? नचिकेता मुलगा आहे 5 वर्षाचा. त्याच्या बापाने फार मोठा यज्ञ केला. यज्ञामध्ये फार गायदान दिले, सर्वस्व नावाचा यज्ञ. म्हणजे संन्यास घेण्याकरता जो यज्ञ केला होता त्याने, त्याचं नाव आहे सर्वस्व दान रूपी यज्ञ. उद्दालक ऋषीने मुलाच्या नावाने छोट्या छोट्या चांगली कालवडी राहिल्या, चांगल्या गायी ठेवल्या आणि भाकड असे गायी आपल्या नावावरती केला. जेव्हा रेड पडती, धाड पडती, तुमच्या बँकेत तुमच्या नावाने जे पैसे आहेत तेच घेऊन जात, त्याच्यावरती जप्ती येते का तुमच्या मुलाच्या नावावरती जप्ती येते? ज्याच्या तुमच्या नावावरती असेल तर तेच जप्ती पडती, दुसऱ्याच्या नावावरती जप्ती पडत नाही. म्हणून फार मोठे बुद्धिमान होतात. आताचे जे बुद्धिमान आहेत का नाही, ऋषी पण बुद्धिमान होता. आपल्या नावावरती भाकड गायी ठेवल्या आणि मुलाच्या नावावरती चांगल्या गायी ठेवल्या आणि दान त्या भाकड गायी दिल्या. त्या भाकड गायी कशा होत्या? दुग्ध दोहा निरेंद्रिया, जगद तृणा दुग्ध दोहा निरेंद्रिया. जगद तृणा, आता गाय घास म्हणजे गो खाल्ल्या, आता दुबारा खाऊ शकत नाही, दात पडले. दुग्ध दोहा निरेंद्रिया, आता एकदा दूध काढले होते, आता पुन्हा कधी ती दूध देऊ शकत नाही. अशा गायी दान दिल्या. मग अशा गायी दान दिल्यानंतर आनंदा नाम ते लोकास्तान प्रत्यभिगच्छति. अशा गायी दिल्यानंतर आनंदा नामक लोकाला, नंद म्हणे आनंद, आनंदा म्हणे दुःख, दुःखरूपी लोकाला प्राप्त होईल. बाप म्हणून बापाला विचारलं, बापा असं दान देत आहे तर मी पण जसं तुमच्या गायी तुमची वस्तू आहे, धन आहे, तसं मी पण तुमचं धन आहे, मला कुणाला दान देत आहे? मग तुला जा मृत्यूवेद दादा. फार मोठी कथा आहे, पण नचिकेतच केवळ दिग्दर्शन मात्र केलं. जा तुला यमराजाला देतो. आता विचार केला मुलाने, 5 वर्षाचा बाळ आहे, बाप बोलतो तुला यमराजाला देतो, यमाला देतो. यम तर यमपुरीमध्ये राहतो आणि आता यमाचं काय काम पडलं असेल? बहुनेमी प्रथमा बहुनेमी मध्यमा किमाद्यस्य कर्तव्यम यमया ते करिष्यति. अरे बापाने मला यमराजाला का दिला असेल? एक तरी जो निकम्मा राहतो, काहीच काम करत नाहीये,
त्याला जा, मेला असतं तर बरं झालं. मग घरवाले कधी कधी बोलतात ना. आता बाप मुलगा विचार करतो, अरे मी तर प्रथम श्रेणीचा आहे, मी ब्राह्मणाचा मुलगा, इतकं सुंदर बुद्धी आहे, मी निकामा पण नाही आहे, आणि बाप मला यमराजाला देईल. ह्याचा अर्थ आहे की हा द्वेषापोटी नाही आहे, रागापोटी नाही आहे, परंतु यमराजाचं काहीतरी मला काम असेल म्हणून मला तिथे देत असेल. की बात ते करीसाठी यमराज मला प्राप्त काय काम करत असेल बरं. आता यमराज मग ती यमराजजवळ कसं गेला काय गेला फार मोठी कथा. आकाशवाणी झाली, तिथे रडू लागला की पहिलं बोलून जातात, पहिला बोलून गेला बाप, पण नंतर दुःख झालं की कोण आपल्या मुलाला देतो. आपली लहान मुलगा जर उन्हात खेळत असलं, बाळ्या सावलीत मरलो, काय मारायचे होते का सावलीत, पण बोलते का नाही. आता तसं यमाला दिलं म्हणे तर मुलगा बोलतो, मला यमराजाकडे पाठवा, तुमचं वचन सत्य करा, कारण तुमची वाणी जर असत्य झाली तर नरकाला जा. आता दोन्हीकडं नाही पाठवावं तरी पण तो पाठवलं तर तरी पण. मग तेव्हा आकाशवाणी होती, अरे वेड्या तू केवळ संकल्प कर. उद्दाला का म्हणजे बापाला आकाशवाणी होती, तर संकल्प मात्राने वरती जाईल. जसं भगवान वैकुंठाला गेले तुकाराम महाराज सदै, तसं नचिकेताला केवळ बापाने संकल्प केला आकाशवाणीच्या माध्यमातून, आणि 5 वर्षाचा मुलगा यमराजाच्या दरबारात. मग तेव्हा यमराजाने 3 वरदान दिले होते की 3 रात्री तो उपाशी होता. एक वरदान त्याने आपल्या बापाची शांती व्हावं, मी गेल्यानंतर वळकावं, नाहीतर मेल्यानंतर मुलगा आल्यानंतर भूत मंदिर भेल असं समजलं नाही पाहिजे, तोच मी वाटलं पाहिजे. दुसरं वरदान स्वर्गाला जाण्याकरता अग्नीचं कसं, अग्नी यज्ञ कसा करावा, कारण यज्ञ केल्यानंतर स्वर्गाला. मग यज्ञामध्ये कसे कसे ते विटात रचल्या पाहिजेत, कोणते मंत्र पाहिजेत, त्याच्या माध्यमातून यज्ञ करणारा स्वर्गाला कसं जाईल ते मागून घेतलं दुसरं वरदान. आणि तिसरं वरदान आत्म्याविषयी, अस्ति इति एके नायमस्ति इति एके इति विचिकित्सा प्रयत्न. मेल्यानंतर संशय होतो, मेल्यानंतर तो कुठं राहतो का नाही, बस अस्ति इति एके नायमस्ति. जसं शरीर काय झालं, राख झालं, शरीराची अंत्येष्टी केलं ना, परंतु जो शरीरी जीवात्मा त्याची अंत्येष्टी होती का. हा न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितवान भूयात् अतो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो धर्म असं कुणी बोलतो की आत्मा मरतो, कुणी बोलते मरत नाही. याच्या विषय तुम्ही मला सांगा यमराजी, कारण यमराजच्या दरबारामध्येच मेल्यानंतर त्याचा निर्णय होतो की आत्मा राहतो का नाही. ज्याचं डिपार्टमेंट आहे त्यालाच कळेल ना, का दुसऱ्याला कळेल. मरण्याचं डिपार्टमेंट कुणाकडे आहे, मेल्यानंतर त्याला गती देणं डिपार्टमेंट कुणाकडे आहे, यमराजकडे. म्हणून यमराज तुम्ही ह्या पदावरती आहे, त्याचा मंत्री आहात, म्हणून मेल्यानंतर आत्म्याची स्थिती काय होती ते मला सांगा. मग त्याच्यावरती ते श्लोक आहेत फार सुंदर कठोपनिषदामध्ये. हे रथाचं म्हणा किंवा परांचे खाणे व्यजनत स्वयंभू तस्मात् पराण पश्यति न अंतरात्मन कश्चित धीरा आवृत चक्षु आत्मान अक्षत. ब्रह्मदेवाने माणसाला कसं बनवलं की बाहेर इंद्रिय जाण्यात बनवले, म्हणून आपले इंद्रिय विषयाच्या मार्गावरती आपले घोडे चालतात, म्हणून सतत हा संसार काय परिपूर्ण आहे माणसाला कधीच. आणि भगवंताच्या दरबारामध्ये जागा कमी का, तिथं कुणीतरी एकाच जातो. आवृत चक्षु आत्मान कश्चित धीरा, धीर पुरुष. आता बोल यम धीरा तत्र मिळते, अजून तो धीर बन. सामान्य लोक मोहित होतात, धीर मोहित होत नाही. म्हणजे अर्जुनाला धीरेचा अर्थ होता आहे की आपली इंद्रिय जे बाहेर जाणार आहे, आत पहा, आत आत याचा अर्थ आत कोण आहे, आत याचा अर्थ आहे की परमात्मा वसे तो देव तुझ्या अंतरी. बरोबर, सर्वाच्या हृदयामध्ये देव आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याच्याकडे तू तुझी दृष्टी फिरव. बाहेर फिरवलं की संसार आहे आणि आत फिरवलं की परमात्मा. पण आत फिरवण्याकरता एवढं मनाचा ब्रेक लागला पाहिजे ना.
आपलं मन काय? माला तो कर्मे फिरे, जीवा फिरे मुखमाय, मनवा तो चौदिशी फिरे, येतो सुमिरण नाय. माला तो कर्मे, राम 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 कर्मे, माला तो कर्मे फिरे, जीवा फिरे मुखमाय, राम राम इथे फिरके. मनवा तो चौदिशी फिरे, म्हणतो 10 दिशेने फिरत आहे, येतो सुमिरण नाय. हे तर सुमिरण हे भजन होईल का? म्हणून तसं भजन करण्याकरता एक. आणि आज जो 10व्याचं हे जे आहे प्रवचन, 10व्याचं निमित्ताने आपण जे करतो आज काय म्हणत, तापलेला जो तवा असतो ना त्याच्यावरती लवकर पोळ्या करू शकतो. जोपर्यंत तवा तापत नाही तोपर्यंत पोळ्या लवकर कराल का? एकदा तापला की तवा फटाफट होतो. म्हणून आज 10व्याच्या दिवसामध्ये स्मशानामध्ये जावं लागतं आणि गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करतो. आज ते गेलेले आहेत, आज ना उद्या आपल्याला पण जायचंच आहे. परंतु येणं आपल्या हातात नाही आहे, परंतु जाणं काही आपल्या हातात आहे. याचा अर्थ आहे की मरण आपल्या हातात नाही आहे, परंतु कसं मरावं हे आपल्या हातात. जन्म आपल्या हातात नाही आहे, मरण पण आपल्या हातात नाही आहे, परंतु कसं मरावं हे आपल्या हातात आहे. नर करणी करे तो नरका नारायण हो जाए, ऐसी करणी कर चलो जग हसे, जग रोए हम हंसे. कबीर होते ना, कबीरा जब पैदा हुए जग हसे, ऐसी करणी कर चले जग रोए और हम हसे. असं करणी करा, कारण का सर्वांना जायचंच आहे. एकाने आज सुंदराबाई त्या गेल्या, परंतु त्या जीवनामध्ये सुंदर कार्य करून गेल्या. आपण पण असं कार्य करून चला की आपण लोकांनी बोर्ड दाखवलं नाही पाहिजे. वेळ पण झाली ना. हां अजून त्याच्यावर विषय चालू. हां मला सांगायला हां काय बोलतो, चांगलं करून चला. चांगलं वाईट काय? एक मी गोष्ट सांगत असतो. एक शेठजी होती, फार मोठा व्यापारी. पहिल्या व्यापाऱ्याला काय करायचं, मुलींची आवश्यकता राहायची. आणि आजकालच्या भाषेमध्ये काय पाहिजे, कलर. त्यावेळी मुली माने कलरची आवश्यकता. दोघं आले कलरची नियुक्ती होण्याकरता. 2 सदस्य आले की मी तुमचा कलर मी करू शकतो काम, तो पण करू शकतो. म्हणजे नोकरीवरती रिजू होण्याकरता, म्हणजे नोकरीला ठेवा आम्हाला दोघांना. त्यावेळेस शेठ लोक मोठे चाणक्य आहेत, त्यांनी विचार केला की ह्यांचं काय, दोघांची परीक्षा घेतली पाहिजे. परीक्षा घेतल्याशिवाय मुलींच्या पदावरती ठेवणे, कलरच्या रूपाने अकाउंटंट म्हणजे हिशोब किताब करण्याच्या पदावरती ठेवलं नाही पाहिजे. पहिलं काय घेतली पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. परीक्षा घेण्याकरता काशीसारखं स्थान, काशीवरती मणिकर्णिका घाट, मणिकर्णिका घाटावरती 5-10 मिनिटात राम नाम सत्य है, राम नाम सारखं येतात 5-10 मिनिटातच. आता मेल्या जिवंतपणे तो राम नाम बोलला का नाही माहीत नाही, परंतु मेल्यानंतर तो ऐकावा लागतो. म्हणून सत्याचं नाव घ्यावं, राम नाम सत्य आहे. मुनींनी बोला पहा, ते 2 मुर्दे जातात स्मशानामध्ये. त्या दोघांमधून कोण स्वर्गाला गेला आणि कोण नरकाला गेला हे तुम्ही जाऊन पाहून या. आता चाललेले दोन्ही राम नाम सत्य. एक जी पहिली शवयात्रा जात होती, कारण शवयात्रेमध्ये सामील झालं पाहिजे, कारण तो गावातला शेवटचा सदस्य, तो शेवटचा सदस्य आहे. म्हणून त्याला त्याची विदाई, हिंदीमध्ये काय घालू नका, वाटला व्हायला, अंतिम वाटला व्हायचं ना. म्हणजे असं वाटला व्हायचं की पुन्हा कधी येऊ शकत. आपल्या मुली वाटला होतो पण वापस येतात ना, पण तो शवयात्रेमध्ये वाट लावायचे, अंतिम वाट लावायचं. वाट म्हणजे त्यांना होतं हिंदीमध्ये विदाय करणे, स्वागत से विदाय. मग त्याच्यामध्ये सर्वजणांनी भाग घेतला पाहिजे, कारण का ते आपल्यावरती पण पाळी येते. म्हणून शवयात्रेमध्ये सामील झालं पाहिजे. शवयात्रेमध्ये भरपूर लोक सामील होते.
पहिल्या शवयात्रेमध्ये जे आपल्यासारखे राहतात, तो देवाला असे देवातलं प्रशंसा करतो, देवा फार चांगलं केलास, हा नालायक होता, गावाला सळो की पडो केला होता, हा मेला, फार चांगलं केलास तू, फार छान असं म्हणतो. आणि बरं दोघं पहिल्या शवयात्रेमध्ये होते, दोन्ही कंडिडेट आहेत का सदस्य, दोन्हीच्या दोन्ही बरोबर होते, दोघांनी पण ऐकलं, ठीक आहे काय हरकत नाही. पाठीमागचे शवयात्रेमध्ये देवाला नाव ठेवायचे, देवा तो चांगलं केला नाही श्री, हा फार चांगला माणूस होता, इतका चांगला होता, इतका चांगला होता की गावातल्या लोकांना सर्वांना सहयोग करायचा. गावात जसं राजा प्रजेला आपलं संतान मानतो, तसा हा व्यक्ती सर्व गावातल्याला आपलं घर कुटुंब मानायचा, सर्वांना सहयोग करायचा. असा माणूस गेला, देवा तू बरं केलं नाही. जो आवडे सर्वासी, तुला आवडला काय म्हणून देवाला नाव ठेवायचे. बर दोन्हीच्या दोन्ही प्रेत गेले. प्रेताला तुम्हाला माहितीच आहे, धनाने भूमो पशुवक्ष गोष्टे भार्या ग्रहदार जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवय. परंतु गरुड उपनिषदामध्ये असाच आहे, फक्त तिथे हे केलं की धाम तिथल्या तिथं राहतंय, जनस्मशानापर्यंत येतंय आणि प्रेत लाकडावरती जळतंय आणि त्याच्यानंतर कर्मानुसार तो चालतो. लोक कुठवर येतात, धन कुठं राहतो, धन तिथल्या ते धनाने भूम पशुवक्ष गोष्टी, जेवढं काय कमवलेलं आहे गोष्टी म्हणे गोट्यामध्ये, गाई म्हशी कुठं राहतात, त्यांच्या गोट्यामध्ये, तिथे गोट्या. धन कुठं आहे, आपल्या तिजोरीमध्ये. जे शेत कमवलं होतं रात्रंदिवसभर ते तिथल्या तिथे पडले आणि चालले. जन कुठवर येतात लोक, स्मशानापर्यंत येतात आणि तिथून मग कर्मानुगो गच्छति, तिथून यात्रा वेगळी एकट्याची चालते. देहे पंचत्व आपन्ने, देहे म्हणजे शरीर, पंचत्व आपन्ने शरीर मृत झाल्यानंतर देही कर्मानुवसगा, देही म्हणजे जीवात्मा, कर्म अनुग वस म्हणजे कर्मानुसार जातो. तो जाताना काय करतो, देहांतरम अनुप्राप्य, दुसऱ्या देहाला प्राप्त केल्यानंतर प्राप्तनम तनुते तनु, मग पहिलं शरीर सोडतो. एक हिरवी आळी असते का नाही, हिरवी आळी चालते ना, हिरवी मोठीच्या मोठी घासावर पहिलं अर्ध शरीर टेकवते आणि त्याच्यानंतर असं उचलतो. तुमच्या तसं त्याला जोक म्हणतात. त्या किड्याप्रमाणे अर्ध शरीर पहिले दुसऱ्या शरीरात ठेवते जीवात्मा, त्याच्यानंतर इतर काढते. पण फार मोठी चीज आहे. जर ते चांगलं शरीर मिळालं तर जीवात्मा लवकर जातो, जर चांगलं शरीर मिळालं नाही आहे तर तो लवकर प्राण जात नाही. मुलांना चांगले कपडे द्या, चांगले बुटं द्या, तो तुरंत घालतात. आज मांजरपाटचा शर्ट द्या आणि टायरचे चप्पल द्या. पहिले टायरचे वापरत होतो का नाही, हां म्हातारी माणसाला माहिती आहे पहिले चप्पल कशाची होते, टायरची चप्पल, मांजरपाट कपडा. तसा जर तुला दिलं तर चालेल का, हां मग तसा जो कपडा असेल तर लवकर जात नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्या दोन्ही कंडिशन, दोघं वापस आले आणि एकाला विचारलं तू बोल, ते दोन प्रेत यात्रेमधून कोण स्वर्गाला गेला, कोण नरकाला गेला. एकाने बोललं की कुणी स्वर्गाला गेलं नाही, कुणी नरकाला, तो जळत होतं, राख होऊन झाला, अज्ञान झाला. आणि दुसऱ्याने बोललं की पहिल्या जो शिवयात्रा होती तो स्वर्गाला गेला आणि नंतर जी शिवयात्रा होती तो नरकाला गेला. का, जो हा पहिलेच नरकाला गेला म्हणजे ज्याची स्तुती करत होते, जो मेल्यानंतर पण ज्याला स्तुती करत होते तो स्वर्गाला गेला आणि मेल्यानंतर पण त्याची निंदा करत होते तो कुठे गेला, नरकाला. म्हणून ऐशी करणे कर चलो,
जग रोय हम हसे, म्हणजे असं काम करत चला. नाहीतर बोललो ना पहिल्या मी वाक्य कमी दास बोललो की आया ऐसो जाएगा राजा रंग फकीर, एक सिंहासन पर चले एक बंदे जा जंजीर. एक सिंहासनावरती बसून चालतो राजासारखा. चांगलं कर्म केला ना की सिंहासनावरती, आणि वाईट कर्म केला की नरकाकडे, म्हणजे कुत्र्यासारखं जंजीर. पण वेळ झालेली आहे. हा सुंदराबाईने सुंदर कर्म केलेलेच आहे आणि त्यांची गती उत्तमच होणार आहे, उत्तमच गती प्राप्त करतील. त्यांच्याविषयी हाच मी भाव व्यक्त करून माझी झालेली सेवा इथंच मी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. पुंडरीक श्री नारायण